निर्णय केलेगार या YouTube चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि पदोन्नती आरक्षण म्हणजे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे आणि जे समाजकारण आहे ह्या तीन आरक्षणांनी ढवळून निघालेलं आहे। मराठा आरक्षणाची जे आपण बघतोय मोर्चे आंदोलन सुरू आहे। ओबीसीचं सुद्धा आरक्षणाचे आज 26 तारखेला ते सुद्धा चक्काजाम आहेत। ते सुद्धा आरक्षणावर ते ओबीसीचे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील ते आक्रमक झालेले आहेत। परंतु जे पदोन्नतीचं आरक्षण आहे यामध्ये आपल्याला कुठेही आक्रमकता दिसत नाही किंवा जनतेचा सहभाग दिसत नाही किंवा जे आरक्षणाच्या माध्यमातून जे जनतेपर्यंत जायला पाहिजे किंवा सरकारला जाब विचारला पाहिजे असं कुठेही पदोन्नती आरक्षणामध्ये आपल्याला दिसत नाही। येत्या 26 जूनला छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे आणि छत्रपती शाहू महाराजांची जी जयंती ही आरक्षणाचे जनक आपण त्यांना म्हटलं जातं आणि म्हणून ह्या आरक्षण याच विषयावर पदोन्नतीचं आरक्षण या विषयावर आपण छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अनुसूचित जाती जमाती विजा भजा इतर मागासवर्ग व विमाप्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचे गेली 25 ते 30 वर्ष या संघटनेचं ज्यांनी अध्यक्षपद नेतृत्व सांभाळत आहेत ते भारत वानखेडे यांना आपण पदोन्नती आरक्षण त्याचा इतिहास काय आहे आणि त्याच्या नेमक्या घडामोडी काय आहेत आणि संघटना त्यासाठी काय काम करत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत। भारत वानखेडे गेली अनेक वर्ष मंत्रालयीन कर्मचारी असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील किंवा निमशासकीय कर्मचारी आहेत यांचं नेतृत्व करतायत आणि सतत सरकार सोबत म्हणजे सरकार सोबत ते कामगारांसाठी सरकार सोबत ते आंदोलन करतायत, सरकारशी समन्वय साधतायत आणि कामगारांना ते न्याय मिळवून देत आहेत। म्हणजे संविधानात्मक मार्गाने भारतीय संविधानाच्या मार्गातून ते कामगारांना न्याय मिळवून देत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भारत वानखेडे मराठा आरक्षण, ओबीसी अतिरिक्त राजकीय आरक्षण आणि पदोन्नती आरक्षण हे तीन विषय सध्या सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रचंड अशी त्याची हालचाल सुरू आहे। लोकांमध्ये, राजकीय नेत्यांमध्ये आणि सरकारमध्ये या आरक्षणावर उलटसुलट चर्चा होत आहे, आंदोलन होत आहे। मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आंदोलन होत आहे, ओबीसीच्या माध्यमातून आंदोलन होत आहे, पदोन्नतीच्या माध्यमातून आंदोलन होते आणि या आंदोलनाचा परिणाम साहजिकच जनमानसामध्ये, जनसामान्यांमध्ये आणि सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये ही आंदोलन लोकांच्या, जनतेच्या आरोग्यासाठी खऱ्या अर्थाने जरी वाईट असली तरी पण ही आंदोलन झाली पाहिजे। कारण आपण जर बघितलं तर पदोन्नती आरक्षण त्याचा GR जो शासन निर्णय आहे तो 7 मेला निघाला आणि काही आवश्यकता नसताना ह्या GRच्या माध्यमातून पदोन्नती आरक्षण रद्द केलं गेलं आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळेल अशा प्रकारचा हा GR काढण्यात आला। यानंतर पदोन्नती आरक्षण रद्द केल्यामुळे अनेक ज्या मागासवर्गीय संघटना असतील, अनुसूचित जाती जमाती असतील, भज विज असतील किंवा इतर मागासवर्गीय असतील, इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या ज्या संघटना असतील आणि या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू झालेले आहेत, आंदोलन करत आहेत। मागील 25-30 वर्षापासून मंत्रालय, शासकीय, निमशासकीय आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारे भारत वानखेडे आपण जर बघितलं तर त्यांनी अनेक वेळा मंत्रालयातील असेल किंवा इतर असतील अनेक वेळा त्यांनी सरकारकडे आपली निवेदनं दिलेली आहेत। त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला आहे आणि म्हणून आज येत्या 26 तारखेला छत्रपती शाहू महाराजांचा जयंती दिन आहे आणि या जयंती दिनानिमित्त छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक होते आणि म्हणून त्यांच्या जयंती निमित्त आपण भारत वानखेडे साहेबांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। भारत वानखेडे साहेब, जय हिंद, नमस्कार। जय हिंद। एक विषय असा आहे की
अनेक लोकांना पदोन्नती आरक्षण हवं विषय आहे किंवा पदोन्नती आरक्षण नेमकं शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांसाठीच आहे की काय. आणि दुसरा एक मुद्दा तिथे येतो की तिथं पदोन्नती आरक्षण काय आहे आणि त्याचा लाभ तोटा कोणाला आहे. तर थोडं पदोन्नती आरक्षण थोडं इतिहास सांगितला आमच्या प्रेक्षकांना तर बरं होईल. दादा भाऊ, सर्वप्रथम मी आपल्या खूप खूप आपल्याला आभार मानतो, धन्यवाद देतो. कारण आपला एल्गार हा यूट्यूब चॅनल जे आहे, मी सातत्याने आपले सर्व आतापर्यंत जे काही एपिसोड आपण प्रकाशित केलेले आहे ते अतिशय समाजाला पूरक आणि जनतेला पूरक राहणारे एपिसोड झालेले आहेत. आणि आज मला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती आहे आता 26 तारखेला. त्या जयंतीनिमित्त मी राज्यातील देशातील तमाम सर्व भारतीय नागरिकांना अनुसूचित जाती जमाती विजा बजाव विमाप्र शासकीय निमशासकीय संघटनेच्या राज्याध्यक्ष मंत्रालय या नात्याने मी सर्व जनतेला मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपल्याला सुद्धा या जयंती दिनानिमित्त एल्गार या यूट्यूब चॅनलला अगदी भारतभर हा यूट्यूब चॅनल जावं आणि त्यानिमित्त आपल्याला सर्वांचे पुन्हा धन्यवाद मानतो. आपण अत्यंत सुंदर मला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि निश्चितच आपलं जो आरक्षणाच्या अनुषंगाने आपण बघितलं तर मी आपल्याला जोडजोड आपण बोललेत की मराठा आरक्षण असो, शैक्षणिक क्षेत्रातल्या विषयाबाबतचे आरक्षणाच्या अनुषंगाने जे काही मोर्चे निघालेले आहेत, मागासवर्गीयांच्या रिझर्वेशन इन प्रमोशनच्या अनुषंगाने जे आता चाललेले जे काही आंदोलनं चाललेले आहेत ह्याबद्दल आपण बोललेले आहात. तर दादा मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो कारण आम्ही जे आहे अनुसूचित जाती जमाती ज्या संघटनेचं जे नेतृत्व करतो या संघटनेचे राज्य मंत्रालय अध्यक्ष या नात्याने ही अत्यंत नॉन पॉलिटिकल संघटन आहे. आणि नॉन पॉलिटिकल संघटन जरी असलं तरी आम्ही राज्यामधल्या जे कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी आहेत म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे या सर्वांसाठी घटनात्मक जो आमचा अधिकार आहे 16(4) आणि 16(4) अप्रमाणे आमच्या आरक्षणाचा अर्थात 100% 50% जे की सरळ सेवेची आणि 50% 52% जी काय पदोन्नती बनली. आता राज्य शासनामध्ये आतापर्यंत जो 25 मे 2004चा जो GR आहे म्हणजे कायदा जे आहे 2001च्या अनुषंगाने 25 मे 2004चा सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस हा असा एक GR निघालेला हा 25 मे 2004चा की पदोन्नतीमधील आरक्षण हे सर्वोच्च पदापर्यंत आरक्षण मिळालं गेलं पाहिजे. त्याप्रमाणे अनुसूचित जाती जमाती विजा बजा या वर्गातल्या सर्व अधिकाऱ्याला सर्व पदांपर्यंत पदोन्नत्या मिळत गेल्या होत्या. परंतु मागील सरकारमध्ये जी एक केस दाखल झाली होती विजय भोंगरे यांनी आणि त्या केसच्या अनुषंगाने मॅटमधून हायकोर्टामधून सुप्रीम कोर्टामध्ये ती केस गेलेली आहे. त्या केसच्या अनुषंगाने हायकोर्टने जे काही जजमेंट दिलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या तारखांना जे काही जजमेंट झालेले आहेत त्या जजमेंटच्या अनुषंगाने काही एक जजमेंट असं आहे की DOPTचं त्या DOPTच्या अनुषंगाने देशातल्या वेगवेगळ्या राज्य प्रमुखांना निर्णय घेण्याची अनुमती दिलेली आहे की DOPTच्या अनुषंगाने सब्जेक्ट टू कंडिशन तेथील त्या प्रवर्गाला ते लागू करा. जसे की जसे मला म्हणायचं आहे की DOPTचा जो निकाल आहे त्या रिझर्व टू रिझर्व आणि ओपन टू ओपन अशी पद्धतीची पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच केंद्र शासनाचा जो DOPTचा दिनांक आपल्याला मी सांगू इच्छितो की 15/6/2018 रोजीच्या ज्ञापनान्वये त्यात मान्यता देण्यात आलेली आहे. आणि जी केस आहे ती सर्वोच्च न्यायालयाची याचिका 31/288/2007 आणि 17/5/2018 व 5/6/2018च्या शासन निर्णयानुसार मी जे म्हणलेलं आहे की रिझर्वेशन मध्ये रिझर्व टू रिझर्व आणि ओपन टू ओपन अशी पद्धतीची पदे भरण्याचे आदेशित केलेले आहे. तरीही राज्य शासनाने याचा अवलंब केलेला नाही आणि त्यानंतर 5-7 तारखेला जो निकाल म्हणजे शासनाने जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीमधील जी आमची 33% बिंदू नामावली राखीव पदं जी होती ती पदं सरळ सेवेने भरण्याचे आदेशित केलेले 7 तारखेच्या शासन निर्णयानुसार. त्या अगोदर एकूण शासनाने 4 GR काढलेले आहेत, सलग 4 GR जे काढलेले आहेत त्या GRचा जर आपण बारीकाईने अभ्यास जर केला दादा भाऊ तर फार आश्चर्यजनक बाब आहे. अर्थातच आम्हाला हे म्हणायचं आहे की पदोन्नतीच्या या आरक्षणाबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मागासवर्गीय कक्ष
यांनी 16 यांनी जे 4 शासन निर्णय काढले त्याच्यामधला आपल्याला मी प्रथम पहिला शासन निर्णय सांगू इच्छितो. पहिला शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जो शासन निर्णय काढला तो असा आहे, दिनांक 18/2/2021 ला पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेली सर्व पद 100% पदे कोणत्याही प्रकारचा आरक्षणाचा विचार न करता दिनांक 25/5/2004 रोजीच्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणे भरण्याबाबतचा शासन निर्णय काढलेला हा पहिला जी आर आहे. आणि मग त्यानंतर पुन्हा फेब्रुवारीमध्ये जी आर काढला 22/3 हा झाला 18/2/2000 फेब्रुवारीचा. नंतर मार्चमध्ये लगेच दुसरा जी आर निघाला 22/3/2021 ला मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्याचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी माननीय राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झालेली आहे. आता हा जो जी आर आहे 22/3/2021 चे माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन केलेली आहे ती या आरक्षणाच्या अनुषंगाने जे संकलित करायला जे डेटा सांगितला प्रतिनिधित्वाची माहिती कलेक्ट करायची जी जबाबदारी दिली राज्याच्या मुख्य सचिवांकडे त्या अनुषंगाने हा जी आर काढलेला आहे. मग हा जी आर निघाल्यानंतर जी काही माहिती गोळा करून एका महिन्यात शासनाने सादर करायला पाहिजे होती ती पण सादर झालेली आहे. पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये तिसरा जी आर निघाला आणि तो जी आर असा निघाला 20/4/2021 शासन निर्णयानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील सर्व पद सेवा ज्येष्ठतेप्रमाणे भरावा असा जी आर निघाला. म्हणजे 67% जी काही पदे आहेत ती पदे भरण्यात यावी आणि 33% बिंदू नामावलीप्रमाणे ती तशीच ठेवण्यात यावी असा हा शासन निर्णय सांगतो. म्हणजे येतो एक आपण जर अगोदर बघितला तर हे 4 जी आर पैकी 3 जी आर मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पदोन्नती जी म्हणजे SC ST असतील किंवा जे इतर मागासवर्गीय असतील यासाठी ह्या जागा भरल्या पाहिजे. म्हणजे पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बाजूची आहे. आणि जर सरकार फेब्रुवारी मार्च एप्रिल मे म्हणजे 4 महिन्यात 4 जी आर काढते, पहिले 3 जी आर हे पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बाजूचे आहे आणि मग 4था जी आर नेमका कसा काय एकदम पदोन्नती आरक्षण रद्द करावं असं सरकारने काढला. आता आपला 4था जी आर जे आपण तिन्ही जर आपण जी आर जर बघितले तर तिन्ही जी आर हे पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बाजूचे आणि मग 4था जी आर डायरेक्ट सरकारला लगेच म्हणजे एप्रिलमध्ये सरकार म्हणते की तुम्ही 67% जी आहे ते भरा 33% राखीव ठेवा आणि 4थ्या लगेच 7 तारखेला सरकार लगेच म्हणते की रद्द करून टाकले पदोन्नती आरक्षण सरकारने केले. म्हणजे फक्त 15 दिवसात सरकारला काय नेमकं हे झालेलं. मला हाच संभ्रम पडला राज्यातल्या तमाम 33% आरक्षणाचा जो लाभ मिळणार जे मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी ह्याच मुद्द्याला अनुसरून मला हे म्हणायचं आहे की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये जी केस दाखल केली गेलेली होती त्या केसच्या अनुषंगाने 5 तारखेला निकाल आला आणि लगेच 2 दिवसांनी 7 तारखेला हा निकाल. आम्हाला मराठा आरक्षणाचा विरोध अजिबात झाला आमचा नाही आहे. आम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबाच आहे ना, आमचं काही त्याच्यामध्ये कुठलाच दुमत नाही. मराठा आरक्षणाला जाहीर आमचा पाठिंबा आहे. परंतु आमचं जे आरक्षण जे आहे घटनात्मक आमचा जो अधिकार आहे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही आम्हाला अधिकार दिलेला आहे घटनात्मक अधिकार त्या घटनेच्या अनुषंगाने आमच्यावरती ते सरळ घाला गेलेला आहे ना. आम्ही कोणाला विरोध नाही तरी आमच्यावरती आमच्यावरती हा एवढा मोठा घाला केलेला आहे. आमच्या मागासवर्गीय लोकांना या पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा जो षडयंत्र रचलेला आहे, जो 7 तारखेचा जो जी आर निघाला हा अत्यंत चुकीचा जी आर निघाला. त्यासाठी राज्यामधल्या राज्यकर्त्यांकडे आम्ही त्या संघटनेच्या माध्यमातून तातडीने मी आणि माझं शिष्टमंडळासह समितीच्या मधली जी काही मान्य मंत्रीगण आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत आम्ही त्यांना निवेदन दिलेली आहेत. कुठल्या मंत्र्यांना तुम्ही कोणाकोणाला दिलेली आहे? ह्या अनुषंगाने आम्ही जी समिती स्थापित केली होती माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जी उपसमिती स्थापन केली होती त्या समितीमध्ये मागासवर्गीयांची जी काही मंत्रीगण आहेत त्या मंत्रिगणामध्ये सर्वप्रथम डॉक्टर नितीन राऊत साहेब आहेत, माननीय मंत्री ऊर्जा हे, त्यानंतर वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण मंत्री आहेत, केशी पाटील आदिवासी मंत्री आहेत, विजय वडेट्टीवार बहुजन विकास मंत्री आहेत आणि संजय बनसोडे साहेब राज्यमंत्री पाणी पुरवठा हे त्यांना तर आम्ही समितीचे वेगळे असलेले पण आम्ही त्यांना भेटलो. अन्य मंत्र्यांना आम्ही अनुषंगाने प्रत्यक्षात
तातडीने राज्यातलं संघटन ज्या पद्धतीने काम करते, ज्यावर नियंत्रण घेऊन काळजीपूर्वक काम करायला पाहिजे, ती भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्याला घेऊन या सर्व मान्यवराला मी भेटलो आणि त्या कॅबिनेटच्या अगोदर या सर्व बाबतीत त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्या अनुषंगाने संघटनेला ज्या पद्धतीने जे काही चर्चा होऊन पुढे तो विषय रेटायला पाहिजे, मांडायला पाहिजे, त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांची प्रक्रिया, त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा दायित्व म्हणून म्हणा, त्यांनी ते कार्य त्यांनी पुढे केले आहे. आपण माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत अडलोरे यांची सुद्धा भेट घेतली असं निवेदन दिलेलं आहे. हो, माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेबांना मी यासाठी भेटलेलो की ते तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री असताना मी त्यावेळेला ह्याच विषयावरती जसं की ही संघटना 17 पासून आता हा जो आरक्षणाचा विषय झालेला ते 17 आणि 18 पासून कंटिन्यू संघटना कार्यरत आहे आणि जवळजवळ राज्य शासनाला संघटनेच्या माध्यमातून स्वतः आम्ही बैठका घेतलेल्या आहेत सामाजिक न्याय खात्याच्या मंत्र्याकडे, संबंधित मंत्र्यांकडे, मग ते सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असतील, त्यांच्या समावेत सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव असतील, व्हिडिओ न्याय विभागाचे असतील, अटर्नी जनरल असतील, अशा सर्वांच्या समावेत अशा बैठका झालेल्या सातत्यपूर्ण. परंतु हा निकाल अजूनही आम्हाला मिळत नसल्याने मी त्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदय जे आहे सामाजिक माजी न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे आणि आता ते काँग्रेस पक्षाचे सत्ताधारी असल्याने आणि ते पक्षाचे कार्याध्यक्ष पण आहेत आणि समाजाची बांधिलकी म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो की एक न्याय मिळावं ह्या दृष्टीने आम्ही त्यांना भेटलो. आता आपण जर बघितलं की आता हा जो जी आर आहे शासनाचा 7 मेचा जो जी आर आहे त्या जी आरच्या विरोधामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकांमध्ये जनभावना आहे. आता ह्या ज्या पदोन्नती आरक्षण आहे यामध्ये कुठल्या जाती कुठले वर्ग येतात आणि किती एकूण जाती येतात, कारण का ज्या पद्धतीनं आंदोलन उभं राहिलं पाहिजे म्हणजे काही ठराविकच लोक आंदोलन करतायत तर या नेमक्या किती जाती येत आहेत आणि किती अंदाजे म्हणजे असं काय वाटतं आणि काय हे जे बाकीच्या जातीमध्ये असेल ते आंदोलनात कशा काय प्रकारचा सहभाग आहे. दादा खरंच मला या एल्गार युट्यूबच्या माध्यमातून राज्यामधल्या तमाम बहुजनांना विनंती करायची आहे, नम्र विनंती आहे की आपण गेल्या एवढ्या वर्षानुवर्षे आता बघतो आज देशाची म्हणजे जे स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 75 आपण हे केलेली आहे आणि आरक्षण हा असा विषय आता खऱ्या अर्थाने लोकांना मला वाटते कळायला लागला की काय, परंतु भावना जनतेची अशी झाली होती की हा आरक्षणाचा लाभार्थी फक्त बौद्ध आणि म्हणजे एसटीच असतील, परंतु बौद्ध हा स्पेसिफिक त्यांच्या डोळ्यासमोर तो दिसतो आणि मला या ठिकाणी आपल्या एल्गार चॅनलच्या माध्यमातून खरंच त्यांना विनंती पण करेल, कारण आपले समाज बांधव आहेत आणि त्यांना हे समजलं पाहिजे की या रिझर्वेशनच्या लाभार्थी कोण आहे. राज्यामध्ये देशामध्ये 511 जाती ह्या लाभार्थी आहेत. 511 जाती या पद्धती आरक्षणामध्ये येत लाभार्थी आहेत. मग आज या 511 जातीमध्ये सर्वांचं दायित्व ठरत नाही का की याच्या अनुषंगाने लढा उभा व्हावा आणि एकत्रित लढून हा न्याय आबादी ठेवावा असं मला वाटतं. म्हणजे जर आपण जर काही लोकांना पदोन्नती आरक्षण जर म्हटलं की फक्त एक बौद्ध समाजच आहे की काय असं वाटते. 511 जाती याच्यामध्ये आहेत आणि म्हणून आता जे पदोन्नती आरक्षण आहे त्या निमित्तानं आता पुढची आपल्या संघटनेची भूमिका काय, कारण त्या पदोन्नती आरक्षणाची अत्यंत हा जो विषय आहे अत्यंत ऐरणीव आलेला आहे. एकीकडे मराठा आरक्षण चालू आहे, दुसरीकडे ओबीसीचं अतिरिक्त जातीय राजकीय आरक्षण चालू आहे आणि पण पदोन्नती आरक्षण जे आहे आपण जर मागील काही दिवसापासून बघितलं तर हा विषय मागं पडलाय. त्यामुळं तो काय म्हणजे ज्या पद्धतीने तो पुढे न्यायला पाहिजे होता तो नेता येत नाही की त्या संघटना जसे आहेत तर 511 जाती असतील तर मला वाटतं खूप मोठा समूह आहे आणि म्हणून आता आपल्या संघटनेची आता पुढील भूमिका काय असेल. आता खरं तर आम्ही 21 तारखेची वाट बघितली होती. कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती आणि त्या याचिकेच्या अनुषंगाने 21 तारखेचा निकाल आहे. त्या निकालाचा काय निकाल येतो ह्या पद्धतीने आम्ही थोडंसं शांत होतो. म्हणजे शांत याचा अर्थ की बा कोर्टात केस चाललेली आहे आणि आपण त्या कोर्टचा निकाल नक्की काय येतो त्याची आम्हाला अपेक्षा होती. परंतु आता मला असं कळते की ज्या काही केसेस पुन्हा ॲडमिट झालेल्या आहेत याच्या अनुषंगाने त्यांना क्लब करून घेतला गेलेला आहे आणि पुन्हा 13 जुलैला मला वाटते पुढची तारीख दिलेली आहे. तर त्या तारखेची आता पुन्हा असं तारखा पडतील आणि अपेक्षा ठेवावं असं होईल असं आता योग्य होणार नाही. कुठेतरी याला आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे.
याचा अर्थ आता पदोन्नती आरक्षण सुद्धा न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये अडकलेलं आहे. म्हणजे शासनाने 7 मेचा GR काढला आणि आता हे जे आरक्षण आहे हे न्यायालयीन कक्षेमध्ये गेलेलं आहे. आपल्याला सर्वांना वानखेडे साहेबांनी सांगितलेलं आहे की नेमकं पदोन्नती आरक्षण काय आहे आणि पदोन्नती आरक्षणाच्या लाभार्थी जाती किती आहेत. वानखेडे साहेब, आपण जर बघितलं तर आपली ही जी संस्था आहे, संघटना आहे, ही आरक्षणाच्या माध्यमातून मंत्रालयांच्या कर्मचाऱ्यांच्या मंत्रालय असतील, शासकीय असतील, निमशासकीय असतील, यांच्यासाठी त्यांचा तो लढा आहे. तर या व्यतिरिक्त सुद्धा आपण अनेक विविध कार्यक्रम उपक्रम राबवतो. त्या आता गेले 2 वर्ष आपण 1 वर्ष बघितले असेल तर कोविडमुळे काही तो ऍक्टिव्हिटीज होत नाही. तरी पण आपण ह्या 1 वर्षामध्ये किंवा मागच्या याच्यामध्ये आपण काय आपलं संघटनेचं उपक्रम आपण राबवले ते थोडक्यात जरा माहिती सांगा आम्हाला. गेल्या 25-30 वर्षे संघटनेच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार ही तळागाळातल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत रुजावं ही संघटनेची पहिली भावना आहे. कारण की महापुरुषांचे विचार खालच्या लोकांपर्यंत पोहोचले तर निश्चितच या देशाचा प्रत्येक नागरिक सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागत नाही. हे त्या महापुरुषांची विचारातली एक ही सांगते. आणि त्या अनुषंगाने महापुरुषांच्या विचारातून सामाजिक प्रबोधनात्मक जे काही कार्य करणारे जे काही राज्यामध्ये जे आहे प्रबोधनकार मंडळी, त्यामध्ये सिंधुताई सपकाळ असतील, ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे साहेब असतील, ज्ञानेश महाराव विधितज्ञ आहेत म्हणजे घटनातज्ञ आहेत, दामोदर मोरे साहेब आहेत, सप्त खंदरेबाजे सम्राट सत्यपाल महाराज, श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलनाची समितीच्या सारखे या अशा अन्य लोकांना, नामवंत लोकांना मंत्रालयाच्या स्तरावरून राज्यातल्या घरोघरी तो कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे विचार पोहोचवण्याचे आम्ही कार्य करत आहे. संघटनेच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो, पण तो डान्स वगैरे किंवा नृत्य वगैरे अशा पद्धतीने तर वैचारिक दृष्ट्या समाजाचं प्रबोधन होणे गरजेचं आहे. म्हणजे हे जे तुम्ही जर सामाजिक आणि सांस्कृतिक असे उपक्रम आहेत, पण गेले 1 वर्षामध्ये आपण काय केलं आहे? तर आता हा 1 वर्षामध्ये 19 ला हा कोविड महामारीचा काळ आपण बघितला तर 20 आणि 21 अतिशय भयावह परिस्थिती जगामध्ये आलेली आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये संघटनेला कुठल्याही प्रकारचे जी काही महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी आहे किंवा जे काही कार्यक्रम आहेत ते करता आले नाही. परंतु तिथं संघटना थांबलेली नाही, संस्था तिथे अजिबात डगमगली नाही. कोविडच्या या 2 वर्षामध्ये महापुरुषांच्या जयंतीला होणारा जो काही खर्च होता किंवा जो काही निधी आहे तो निधी आम्ही संपूर्णपणे गरीब लोकांच्या अन्नधान्य असेल, शैक्षणिक क्षेत्र म्हणजे ज्या म्हणजे आवश्यक वस्तू आहेत, जीवनाच्या आवश्यक वस्तूंना आम्ही मदत केलेली आहे. मराठवाड्यामध्ये विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही गरजूवंतांना अन्नधान्य वगैरे ज्या काही गोष्टीची आवश्यकता पुरवठा केलेला आहे. त्याचबरोबर मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा मी स्वतः घरोघरी जाऊन संघटनेच्या माध्यमातून गहू, तेल, साखर, तांदूळ जे काय पुरवठा करायला पाहिजे तो त्या खर्चातून जो भागवलेला आहे. संस्था संघटनेने ज्या पद्धतीनं मागील 25 वर्ष काम करते आणि आज आपण महत्वाचा विषय जो होता की पदोन्नती आरक्षण. भारत वानखेडे यांनी पदोन्नती आरक्षण, त्याचा इतिहास, ज्या लाभार्थी असणाऱ्या ज्या जाती आहेत याविषयी सविस्तर आपल्याला सांगितलं आहे. आणि त्यांनी सर्वांना विनंती केली आहे जे पदोन्नती आरक्षणाच्या कक्षेमध्ये येतात, जे लाभार्थी आहेत, की त्यांनी सर्वांनी ह्या आंदोलनामध्ये यावं, ह्या आरक्षणाला आपल्याला फायदा झाला म्हणजे ह्या आरक्षणाच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र यावं. आणि हे आरक्षण सरकारच्या विरोधामध्ये नाही, पण हे आंदोलन आपण न्यायालयाच्या माध्यमातून सोडवावं. न्यायालयाच्या माध्यमातून आपला हक्क आहे, भारताच्या मूलभूत संविधानाचे जे अधिकार आहेत, आपले हक्क आहेत हे मिळवावं. आणि भारत वानखेडे साहेब हे गेले 20 ते 25 वर्ष हे मंत्रालयीन कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक कामगारांचे नेतृत्व केलेलं आहे, अनेकांना न्याय दिलेला आहे. आणि म्हणून मी आज भारत वानखेडे साहेब यांना आज इथे निमंत्रित केलं. अत्यंत त्यांनी पदोन्नती आरक्षणाविषयी आपल्याला सविस्तरपणे सांगितलं आणि मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो की साहेब तुम्ही आम्हाला येऊन आमच्या ज्या प्रेक्षकांना आहे पदोन्नती आरक्षणाचा संपूर्ण इतिहास सांगितला. कारण अनेक लोकांना आजही माहीत नव्हतं की बाबा पदोन्नती आरक्षणामध्ये किती जाती येत आहेत, पण तुम्ही विस्तृतपणे सांगितलं की 500 पेक्षा अधिक जाती या पदोन्नती आरक्षणामध्ये येतात.
आणि म्हणून आपण जो हा इतिहास सांगितला त्याबद्दल मी आपलं धन्यवाद. दादा, या ठिकाणी आपण खूप काही चर्चा करू शकलो असतो, परंतु वेळाभावी आपल्या स्टुडिओमध्ये अन्य मान्यवरांचे आपल्याला मुलाखती घ्यायच्या असल्याने मी पण आपला एल्गार या यूट्यूबच्या जास्त वेळ घेऊ इच्छिते. परंतु एक संघटनेने जे भरीव काम केलेले आहे त्या भरीव कामामध्ये 2 ते 3-4 पॉईंट आहेत महत्त्वाचे, ते जनतेपर्यंत गेले पाहिजे. संघटना दुसरे अधिकारी कर्मचाऱ्यापुरती काम करत नसून राज्य शासनामध्ये आम्ही काम करताना आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे दायित्व आहे समाजाप्रती त्यातले 1-2-4 मुद्दे मी आपल्याला सांगू इच्छितो. की जसं की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कानपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं विटंबना झाली होती व खैरलांची हत्याकांडाचा निषेधार्थ निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला आणि मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना शासन सेवेत घेण्यासाठी नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी संघटनेने सातत्यपूर्ण 8 वर्ष पाठपुरावा केला. त्यासाठी मी आंधळे साहेबांचं नाव घेतलं की आंधळे साहेब त्यावेळेला सामाजिक न्याय मंत्री होते, त्यांच्या अनेक बैठका घेतल्या जे की ह्या कानपूरच्या विटंबना जे उस्मानाबादमध्ये जे गोळीबार झाले त्यामध्ये जे दोन मयत पडलेली जे हे होते त्याच्यामध्ये अभिमन्यू गायकवाड 2 मैत्री जे झाल्या होत्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 8 वर्ष संघर्ष केला. 8 वर्षानंतर 2 कुटुंबियांना शासन सेवेत घेण्यासाठी आपण भाग पाडलं आणि आज ते 2 कुटुंब आजही मी त्यांना भेटलो नाही, परंतु आज शासन सेवेत नोकरीत आहे. त्यानंतर अभिमन्यू गायकवाड हे एक असं अनुकंप तत्वाचं उदाहरण आहे. त्यांना म्हणजे शासन सेवेत घेण्यासाठी इतक्या अडचणी होत्या की न्यायालयात कोर्ट केस होती वगैरे, तर त्या अनुषंगाने त्यांनाही शासन सेवेत घेण्याचे सामावून घेतलेले संघटनेच्या कर्मचाऱ्यांचे इतर कर्मचाऱ्यांचे जे देखील सोडवण्याचे जे प्रश्न असतात अग्रेसर राहिलेले आहेत हे संघटना राज्यात 6वा आणि 7व्या वेतन आयोगाची जी अंमलबजावणी करण्याची गरज होती त्यावेळेला सुद्धा संघटना अग्रेसिव्ह होती. औषधे पेन्शन अशी 2005 त्यासाठी सुद्धा संघटनेने फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. नांदेड येथील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील कंत्राटी कामगारांना रविवारची सुट्टी मिळत होती आणि बाबासाहेबांनी जसं सुट्टी संपूर्ण संकल्पना मांडली तीच आम्हाला धागा घेऊन एक सुट्टी मिळून दिलेली आहे आणि त्यांचं वेतन भरती जे मिळत होते म्हणजे ते सुद्धा मिळून दिलेले आहे. बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांना उदाहरणार्थ सुधाकर माळावे या व्यक्तीला बडतर्फ झालेले तर शासन सेवेत पुन्हा सामावून घेतलेले आहे. त्यानंतर मंत्रालय कर्मचाऱ्यांसाठी कोविड लसीकरण आता आपण चाललेलं आहे, तर आम्ही पत्रव्यवहार केला आणि स्पेसिफिक मंत्रालयातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कोविडचं लसीकरणाचं सेंटर उघडलं गेलेलं आहे. म्हणजे संघटना अशा पद्धतीने सुद्धा सामाजिक बांधिलकी जोपासते. खूप चांगलं. म्हणजे केवळ आरक्षण म्हणजे अनेकांना असं वाटेल केवळ आरक्षणाच्या माध्यमातून नाही तर संघटना ही अनेक सामाजिक गरजूंना न्याय देण्यासाठी आहे. कामगारांना देते पण त्या कामगार त्यांचं कुटुंब यांना सुद्धा न्याय देण्याचं काम करतात आणि समाजाच्या जे वंचित आहेत जे ज्यांना न्यायाची आहे त्यांना सुद्धा देते. मी आपल्या छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं आज भारतमंत्री साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी अत्यंत सविस्तरपणे सांगितलं. त्यांचं पुन्हा एकदा मी त्यांचं आभार मानतो आणि आपण सर्वांनी निर्णय एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपण सर्वांनी निर्णय एल्गार या यूट्यूब चॅनलवर येणारे आमचे जे व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबा आणि बेल आयकॉन बटन दाबा. इथे थांबतो. धन्यवाद.